सलामीला जोडी जाते आपल्याला बघते पोइंजे संघाकडून दीपक आणि राजेशच्या स्ट्राईकला फलंदाज असेल दीपक, नॉन स्ट्राईकला फलंदाज राजेश आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो कल्पेश कुरंगले. मागच्या सत्रामध्ये सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने वैयक्तिक 2 धावा खर्ची केल्या होत्या आणि बॅकफुटला आणून ठेवलं तरी संघाला. पोइंजे विपक्ष पानशील बघूया कशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र सुंदर फेकी केले. चेंडू आणि फलीचा संपर्क झालेला नाही आणि तशी मात्र नक्कीच झेल सोडलाय, जमिनीला दान केलाय झेल. नक्कीच क्रिकेटचं समीकरण म्हटलं तर पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, सोडोगे कॅच तो होगा सत्यानाश. आणि जो सलामीला आलेला फलंदाज दीपक त्याची झेल सोडले कर्णधार आशीर्वाद तांडेल याने. नक्कीच हे तशी फलंदाज होते बाद आणि पंच पहिल्या चेंडूवरती काय एक धाव आहे का पंच? डॉट चेंडू आहे ना? नक्कीच पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सुद्धा डॉट. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज कल्पेश कुरंगले. हे तशी सुंदर टोलला चेंडू आणि तशी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार, मेरी विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 2 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 2च्या घरामध्ये. 2 धावेने श्री गणेश होते संघाचा आणि धावसंख्या झाली ती 2. फलंदाजी मार्कवरती सज्ज फलंदाज असेल तो दत्ता. नक्कीच मोठे फटके मारू लागतील दत्ता याला. हा उंचावला टोला चेंडू, चेंडू गेला मिड विकेट, सीमा रेषा पार होत 6 धावांसाठी बाबा रामदेव षटकार. नक्कीच 6 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोचते ती 8च्या घरामध्ये. अजूनही उर्वरित मात्र P1च्या षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आणि तशी मात्र पंचांकडे दाद मागताना पंच मात्र दात फेटाळतात आणि तशी निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र संघाची धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या येते 8 धावा. अजूनही मात्र षटकातील P1च्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. सुंदर टोळला चेंडू थडमेच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि ते चेंडू झालाय फरार, गेलाय सीमारेषच्या पार. 4 धावांसाठी जातोय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या झाली ती 12 धाव.
एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक प्रगती पथावर असताना वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो जय वानखले. चेंडू जातोय बॅटला ब्रश करून आणि राजेश ह्याच्या पारीत होतोय. अंत दुसरा हादरा बसलाय तो पोंजे संघाला. राजेश ह्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय फलंदाज रसिक. नक्कीच एका धावाच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 13च्या घरामध्ये. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुंदर चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला. चेंडू चेंडू जातोय मात्र सीमारेषा पार आणि 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या साईड मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. अजूनही षटकातील मात्र दुसरं षटक प्रगती पथावर असताना 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या दिवसापासूनच नाही आणि आउट झाली का हा असा आवाज घुमतो. धावसंख्या झाली ती 17 धावा. तशी सुंदर टोळीला चेंडू पुन्हा जातो. चेंडू त्या दिशेने तशी मात्र गलती करतो क्षेत्ररक्षक. फाईन एकचा क्षेत्ररक्षकाने गलती केली. चेंडू पुन्हा गेला सीमारेषा पार आणि 4 धावांसाठी चौकार. आणि संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा. नक्कीच अजूनही मात्र दुसरं षटक प्रगती पथावर असताना मात्र एक चेंडू किती येतोय 2 आहेत ना चेंडू किती 2 शिल्लक ना 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या झाली ती 21 धावा. अजूनही मात्र हे तसे निर्धाव चेंडूचे ते सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगताना मात्र परंतु पंच आमच्याकडे बोलतात आणि दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि या श्वेअर चेंडूच्या मार्गाने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये. अजूनही मात्र षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. बावीस धावा असतील. नक्की धावसंख्या झाली ती 22 आणि अजूनही मात्र या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुंदर गोलंदाजी करतोय परंतु उंचावून टोला चेंडू चेंडू गेला आउट ऑफ द पार्क सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. नक्कीच सुंदर फलंदाजी करतोय हा फलंदाज दत्ता. आता मात्र संघातला दुसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. हा सुद्धा उंचावून चेंडू मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. आणि या एका धावेच्या मधील मात्र 2 षटकांच्या संमतीनंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 29च्या घरामध्ये. अजूनही षटक स्लॉगरचं षटक बाकी असेल. धावसंख्या झाली ती 29 धावा. 2 षटकांच्या संमतीनंतर 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही प्रथम सत्र संपण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच
नक्कीच गोलंदाजी मार्गावरती सज्ज गोलंदाज हर्षल तांडेल सुंदर कव्हर ड्राईव्हच्या दिशेने टोळीला चेंडू इथेशी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 30च्या घरामध्ये अजूनही येणारे स्लॉगरच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा इथेशी एक धाव घेण्यात यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा धाव फलक घालतोय जाऊन पोहोचते ते 32च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्ग करते सज्ज गोलंदाज हर्षल तांडेल कशा प्रकारे गोलंदाजी करणार. चार चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत दत्ता आपल्या संघाला नेऊन पोहोचवणार. चेंडू मात्र धाडला मिड विकेट सीमारेषा पार आणि तशी मात्र 6 धावांसाठी येतोय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 6 ने वाढते जाऊन पोहोचते ती. धावसंख्या झाली ती 37 धावा झालेल्या आहेत. नक्कीच अजून मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि तशी मात्र निर्धाव चेंडूचे ते सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतीने मात्र धावसंख्येत मात्र बदल होत नाहीये आणि निर्धाव चेंडूच्या सांगतीने संघाची धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या ती 37 धावा अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच एक मोठा फलंदाज येतो दत्ता हा फलंदाज तशी सुंदर टोळला चेंडू आणि तशी मात्र फलंदाज होतोय बाद आणि एकच शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच दत्ता याने सुरेख फलंदाजी केली. वैयक्तिक मात्र दत्ता मात्र वैयक्तिक 34 धावांची भारदार खेळी केली दत्ता याने सुंदर खेळी केली दत्ताने. नक्कीच या षटकातील मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल. किती धावांपर्यंत मजल मारून ठेवणार हा संघ पोंजी संघ विपक्ष पानसी संघासमोर बघूया. आणि तशी मात्र बॅटला ब्रश करून गेला चेंडू मात्र यष्टीरक्षक अनिल कोरंगला चेंडू समजला नाही आणि तशी मात्र एकच धाव घेण्यात यश. संघाची धावसंख्येसाठी 38 येणारे मात्र 18 चेंडू विजयासाठी 39 धावसंख्येची गरज असेल. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल हर्षल तांडेल येणारे 18 चेंडू विजयासाठी 39 धावसंख्येची गरज. कशा प्रकारे सामोरं जाणारा फलंदाज बघूया. गोलंदाज प्रणव आणि तशी मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू फेकलाय गोलंदाजाने आणि तशी मात्र एक धाव घेण्यात यश येत आहे आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोचते ती. श्री गणेश होते 1 धावेने आणि 1 धाव मात्र होते संघाची पानशेल संघाची. बघूया आता मात्र येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. आणि तशी मात्र सुंदर चेंडू तशी मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र संघाची धावसंख्या स्थिर असेल आणि तशी मात्र आता समीकरण येऊन ठेपलंय ते येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज असेल. सुंदर टोळलेला चेंडू इथेशी क्षेत्ररक्षक तैनात आणि इथेशी मात्र नाही जमला चेंडू आणि फलीचा मेल देऊन बसलाय सोपी जेल. फलंदाज होते बाद हर्षल तांडेल याच्या पारीज होते अंत गो टू पवेलियन हर्षल तांडेल. नक्कीच सुंदर गोलंदाजी केली आहे. प्रणव याने पहिल्या सामन्यापासून विचार करायला गेलो तर
नक्कीच पहिला चेंडू मात्र एकेरी धाव आली, दुसरा चेंडू निर्धाव आला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज हर्षल तांडल याच्या पारीचा अंत झाला. आता मात्र येणारे P1च्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच 2 मोठे फटके मारावे लागतील या फलंदाज समीर वानखले याला. बघूया आता कशा प्रकारे सलामी उंचावर टोलले चेंडू, मात्र चेंडूनी उंची घेतले परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार आणि 4 धाव्यांसाठी जातोय चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 5च्या घरामध्ये. अजूनही या षटकातील मात्र वैयक्तिक 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती हर्षल तांडेल फलंदाज बाद झाला आणि चौथ्या चेंडूवरती मात्र चौकार. संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. अजूनही मात्र षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 14 चेंडू आणि समीकरण असेल 34 धावसंख्येचा. नक्कीच अनिल वानखेडे अजून मैदानात सज्ज आहे, कोणत्याही प्रकारची चिंता नाही पानशेरी संघाला. जोपर्यंत अनिल वानखेडे क्रीजवर आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही पानशेरी संघावरती. परंतु अनिल वानखेडेची यदशी चेंडूने उंची जास्त आणि लांबी कमी आणि फलंदाज होते बाद आणि समीर वानखेडे याच्या पारीज होते. आणि दुसरा आदरा बसलाय तो पानशेरी संघाला समीर वानखेडे याच्या स्वरूपात. आता मात्र 5 धावा झालेल्या आहेत, अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल P1च्या षटकातील. आणि सलामीला जातोय फलंदाज दादा, चौथ्या नंबरवर जातोय हा फलंदाज जय वानखेडे. आता मात्र येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी मात्र असेल गरज 34 धावसंख्येची. P1च्या षटकामध्ये 5 धावा झालेल्या आहेत. कशा प्रकारे फलंदाजी करणार, 34 धावसंख्येची गरज असेल. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजीला गेलेला 4थ्या क्रमांकावर जयेश. आणि तशी मात्र पंचांकडे जात मागताना पंचांनी बोट उंचावलाय, बोट आकाशाकडे गेला आणि फलंदाज होते बाद. जय याच्या पायरीच होते अंत. नक्कीच तिसरा आदरा बसलाय तो पानशेरी संघाला जय याच्या स्वरूपात. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 34 धावा. नक्कीच अनिल वानखेडे याच्या मनगटात ताकद आहे, 12 चेंडू आणि 34 धावा कडून काढायचे. बारा चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी मार करते सज्ज गोलंदाज असेल तो रसिक मते. बारा चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल. बघूया अनिल वानखेडे अजूनही मैदानात तशी निर्धाव चेंडूचे होते सांगतात. समीकरण 12 चेंडू 34 धावा. आता समीकरण येऊन ठेवलंय ते 11 चेंडू आणि 34 धावा. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील ते अनिल वानखेडे याला. जर का सामना विजयी करायचा असेल तर नक्कीच
2 ते 3 मोठे फटक्यांची गरज आहे या षटकामध्ये. नक्कीच चुकी गेल्या नक्कीच क्षेत्ररक्षण खराब केले या क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या साईडमध्ये संघ धावसंख्या झाली 9. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तशी मात्र मिळविकेटच्या दिशेने गेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू धावणार चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव पूर्ण होते आणि एका धावेवरच समाधान मानावं लागते या फलंदाज अनिल वानखेडेला आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या 1 ने वाटते जाऊन पोहोचली 10च्या घरामध्ये. अजूनही षटकातील मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल. 9 चेंडू 29 धावा या 3 चेंडूंमध्ये मग नक्कीच सामना रोमांचक होतोय. बघूया सुंदर फटका आणि तशी मात्र एकच धाव पूर्ण आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. अजूनही मात्र 8 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल. कशा प्रकारे धावा निघतील ह्या अनिल वानखेडेला बघायचंय आणि अनिल वानखेडेला 2 मोठे फटके मारून सामना मात्र पानशेल संघाच्या बाजूने झुकवायचा आहे. तर बघूया अनिल वानखेडे कशा प्रकारे सामोरं जातो या चेंडूला. रसिक मते याच्या परंतु सुंदर गोलंदाजी करतोय रसिक मते. एक चौकार क्षेत्ररक्षण खराब केलं तो चौकार वगळला तर सुंदर गोलंदाजी केले. आणि तशी मात्र अनिल वानखेडेच्या बॅटीला मात्र चेंडू चांगला कनेक्ट होत नाहीये. हे तशी मात्र एकच धाव पूर्ण आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. अजून येणारे मात्र असतील 7 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 27 धावा. नक्कीच निवृत्ती दादा थोरवे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. तर 7 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज असेल. सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. आता येणार आहे 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. जर मागचा सामन्याचा विचार करायला गेलो तर एक सामना रंगला होता 6 चेंडू आणि 31 धावा. ते तशी मात्र 5 चेंडूमध्ये 35 धावा कुठून काढल्या होत्या त्या 5 चेंडूंवरती 25 धावा कुठून काढल्या होत्या त्या. आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी मात्र गरज असेल 25 धावसंख्येची. तलेगाववाडी संघाने मात्र 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज होती. तिथे मात्र तलेगाववाडीच्या खेळाडूंनी मात्र 5 चेंडू आणि 26 धावा कुठून काढल्या होत्या. परंतु 1 चेंडूवरती 5 धावसंख्येची गरज होती परंतु चेंडू निर्धाव गेला आणि तिथे मात्र विजयी ठरला तो रिच संघ. तशी मात्र निर्धाव चेंडू ते सांगता 5 चेंडू आणि आता मात्र 25 धावसंख्येची गरज. सुंदर टोला चेंडू मिड विकेट दिशेने चेंडू मात्र जातोय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. इथे फलंदाज होते बाद आणि चौथा हादरा बसलाय तो पानशेल संघाला अनिल वानखेडेच्या स्वरूपात. नक्कीच आता जातो यश.
आता मात्र तशी एकच धाव पूर्ण आणि एकच धावेवर समाधान लागते. सामना मात्र एकतर्फी होताना दिसतोय आपल्याला. पोंजे संघाच्या ताब्यात जाऊन बसलाय सामना. बाजूने जाऊन झुकतोय पोंजे संघाच्या. तर येणारे 3 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. आणि तशी मात्र चेंडू जातोय तडम्यांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू जातोय सीमारेच्या पार आणि 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे येणारे 2 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि 20 धावा नक्कीच बघूया. सामना मात्र पोंजे संघाच्या बाजूने झुकलाय पूर्णपणे. आता मात्र सामना एकतर्फी होताना दिसतोय. पूर्णपणे पोंजे संघ या सामन्यावरती हावी ठरतोय पानशी संघाच्या विरोधात बघायला गेलो तर. नक्कीच इथं मात्र पोंजे संघ विजय होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. तर पोंजे संघ आपण आपले उद्या ठीक 4 वाजता उपस्थिती दाखवायची. पोंजे संघ आपण आपली उपस्थिती ठीक 4 वाजता दाखवायची. तर या सामन्याचा सामना ठरतोय तो पोंजे संघाचा दत्ता. वैयक्तिक 34 धावांची भारदार केली दत्ता याने. आपण सामन्यावरची ट्रॉफी घेऊन जायचे.